पुण्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा दौरा आपण काढलेला आहे। चला कर्नल सुरेश ज्ञानोबा पाटील इथे उभे आहेत। तुम्ही मला हा तुमचा जाहीरनामा पण दिलाय। तुम्ही निवृत्त सेनानी आहात आणि तुम्ही आता इलेक्शन लढवताय। कोणत्या प्रश्नांवर इलेक्शन लढवताय तुम्ही? आता इथं भरपूर मुद्दे आहेत, पण सगळ्यात प्रथम मुद्दा आहे पाणी, पर्यावरण, वाहतूक आणि कचऱ्याचं डिस्पोजल। हे 3-4 विषय फार महत्त्वाचे आहेत आणि आज ज्या पद्धतीने ते चाललेलं आहे तर दुःख होतं की खरंच इथं आपल्याला रोड मॅप आहे का या पुण्याला? BRT आमच्या करदात्यांच्या पैशातून बांधली, 3000 कोटीची वाट लावली आणि आता ते तोडता 80 लाखाचे बसथांबे तोडताय आणि तिथं तुम्ही मेट्रो आणली आणि मेट्रोच्या दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI दिला। म्हणजे जिथं एक छोटा बंगली असेल तिथं आता 10 मजली बिल्डिंग होणार, जिथे 1 कार आणि 4 स्कूटर होत्या। काय मूर्खपणा आहे? प्रश्न सुटलेत का? बरं, तुम्ही पर्यावरणाच्या विषयी सुद्धा काम करतात बरोबर? त्याच्यावर तुमचं काहीतरी म्हणणं आहे, ते काय? 2000 टँकर घेऊन फिरतात पुणे शहरात। पुण्याच्या उशाशी 4 धरणे आहेत आणि कितीतरी तळी आहेत। मग 70 वर्षात तुम्ही केलं काय? प्यायला पाणी नाही। आजच्या घटकेला पुण्यात प्यायला पाणी नाही आहे। जंगल संपत आली आहेत, जंगल तर संपतच आली आहेत आणि म्हणून आम्ही धरणावरती, आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक धरणावरती पुनरुज्जीवन करतोय। आता 25 लाख ट्रकलोड माती काढली। जेव्हा आपण 1 ट्रकलोड माती काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं आणि आज पुणेकर जे गेले 3 महिने पाणी पितात ते आम्ही जे 25 लाख ट्रकलोड माती काढली म्हणून पुणेकर पाणी पितात। यांनी महायात्रा वारी लोकसभेची। चला घ्या पुढं गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच। ABP माझा, उघडा